माझ्या मुलीचं ना ॲन्युअल डे फंक्शन होतं, त्यासाठी टीचरने हा फोटो रेफरन्ससाठी दिलेला की असा फ्रॉक तुम्ही परचेस करा. पण ऑनलाईन न घेता मी जर तिच्यासाठी सगळेच कपडे शिवते आणि मी शिवलेले ते कपडे वापरते ती, तर मी विचार केला कपडाच घेऊया आणि त्याचा असा ड्रेस शिवूया. तर मी नेट हे 10 मीटर आणलं होतं, 4 मीटर हा आपला सॅटिनचा कपडा म्हणला होता आणि पाव मीटर हा गोल्डन कलरचा लावायला. हा काही पूर्ण कपडा लागला नाही आहे, अर्ध्याच कपड्यामध्ये हा ड्रेस रेडी झाला आहे आणि हा मला तर खूप आवडला. खूप सुंदर असा ड्रेस रेडी झाला. हा बन तयार केला आणि ही माझ्याकडे वरती अशी लेस होती ती मी लावली आहे. 5 लेयरचा असा ड्रेस लेयरचा रेडी केला आहे, कारण कॅन लावलं असतं तर ते फ्लफीनेस आला असता, पण लहान मुलांना अवघडल्यासारखं होतं, म्हणून मी इथे नेटचा डबल टिबर लेयर लावला आहे आणि अस्तरही डबल लावले. त्याने काय होईल, फ्लफीनेसही येईल, असा फ्लेअरही थोडा घेरदार दिसेल, म्हणून त्याला डबल अस्तर लावले आणि 5 लेयरचा असा हा ड्रेस रेडी केला आहे. खूप सुंदर असा ड्रेस रेडी झाला आहे. आता तिला वेअर करून दाखवते मी तुम्हाला कसा ड्रेस झाला आहे. नक्की तुम्ही मला कमेंट करून कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे वेगवेगळ्या आयडियाज मिळतील. ह्याचाही मी फुल व्हिडिओ अपलोड करेल, ते तुम्ही नक्की पहा. ह्याच्यावर मॅचिंग हेअरबेल्ट करायचा होता, तर हा पहा हेअरबेल्ट ती कसा दाखवते आहे. आता ह्याला प्लेट्स पाडून त्यांनी प्लेन सांगितलेलं, मी समोरच्या भागाला अशा प्लेट्स पाडल्यात आणि ही लेस लावलेली, ते फक्त मी एक्स्ट्रा केले कारण मी अदरवाईज पण हा ड्रेस यूज करेल म्हणून. आणि थोडा कमरेतही लूज ठेवला आहे, कारण वेअर करतानाही बरं पडेल. चेन आहेच, पण जरी तब्येत वाढली तरी बसेल, म्हणून हा मी बेल्टही त्याला केला आहे, जेणेकरून आपल्या साईजनुसार आपण ह्याला टक करू शकतो, टाईट करू शकतो. आता हा बेल्ट आतल्या बाजूला जाणार बनच्या, तो काही ओळखला जाणार नाही आहे, पण त्या बेल्टमुळे कमरेत असा टाईट ड्रेस होतो, फिटिंग परफेक्ट दिसतं आणि खूप सुंदर असा ड्रेस रेडी होतो. आता हा पहा घेरदार किती सुंदर लुक आला आहे ह्याचा. फायनल लुक बघा ह्याचा किती सुंदर वाटतोय. 5 लेयरमध्ये केला आहे, पण इतका सुंदर झाला आहे. आवडला असेल तर लाईक नक्कीच करा आणि तुमच्या मैत्रिणींनाही शेअर करा.